सर्वेभ्यः संस्कृतछात्रेभ्यः नमो नमः। मम नाम शिंदे अमोलः अस्ति। लातूरनगरे शारदा संस्कृत क्लासेस इति नाम्ना विशेष वर्गं चालयामि। तर बेटांनो, जे विद्यार्थी संस्कृत विषयाचा अभ्यास करतात आणि संस्कृत विषयामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवू इच्छितात त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे। कारण आपल्याला बरेचसे नामरूपे, सर्वनामरूपे, धातुरूपे पाठांतर असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर वर्णविन्यास किंवा वर्णांचा विग्रह सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे। तर बरेचशी नामं हे पुल्लिंग आहेत, स्त्रीलिंग आहेत, नपुंसकलिंग सुद्धा आहेत। स्वरांत नामं आहेत, व्यंजनांत नामं आहेत। कारण कोणतंही नाव म्हटलं तर त्याचा शेवट कशाने होतो त्याच्यावरून ते स्वरांत किंवा व्यंजनांत असं ठरत असतं आणि त्याच्यावरूनच त्याचं लिंग सुद्धा ठरत असतं। हे बारकावे आपल्याला जर व्यवस्थितरित्या वेळच्या वेळी जर कळत गेले तर निश्चित आपण संस्कृत विषयामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवत असतो। कारण संस्कृत हा विषय खूप सोपा आहे। त्याला सोप्या पद्धतीने शिकवणं हे प्रत्येक संस्कृत अध्यापकांचं कर्तव्य आहे। विनाकारण सोपा असताना सुद्धा अवघडामध्ये जर शिकवत असतील किंवा प्रश्नपत्रिका पॅटर्ननुसारच्या ऐवजी वेगळ्या पद्धतीने काढत असतील तर ते कुठेतरी विद्यार्थ्यांवर बर्डन येऊ शकतं। मग संस्कृत विषयाबाबतची जी रुची विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे त्या बाबतीत कुठेतरी विद्यार्थ्यामध्ये अनासक्ती निर्माण होऊ शकते आणि याचा परिणाम येणाऱ्या काळामध्ये सर्व संस्कृत शिक्षकांना तो भोगावा लागू शकेल। कारण संस्कृत विद्यार्थ्यांची संख्या जर कमी झाली तर काय उपयोग आहे। तर अगदी सोप्या पद्धतीने या ठिकाणी सांगतोय। यूट्यूब शारदा संस्कृत क्लासेस या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। तर आता पहा, आपल्या समोर एक शब्द आहे देव। या ठिकाणी देव आलेला आहे शेवटी, म्हणून त्याला अकारांत असं म्हटलं। शाला आल आकारांत, जल अकारांत। मग देव, तो देव, ती देव, ते देव, तो देव म्हणून अकारांत पुल्लिंग शब्द झाला। शाला, तो शाळा, ती शाळा, ते शाळा, ती शाळा म्हणून तो शब्द आकारांत स्त्रीलिंग झाला। जल पाणी, तो पाणी, ती पाणी, ते पाणी, तर ते पाणी म्हणून त्या ठिकाणी जल हा अकारांत नपुंसकलिंग शब्द झालेला आहे। उच्चारण कशा पद्धतीने करायचं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 3 नामरूप महत्त्वाची पाहणार आहोत। देव, वन, माला। त्यातला सगळ्यात अगोदर आपण देव हा अकारांत पुल्लिंग शब्द पाहणार आहोत। उच्चारण पहा व्यवस्थित, सर्वांनी ऐका। देवः देवो देवाः प्रथमा, देवं देवो देवान् द्वितीया, देवेन देवाभ्यां देवैः तृतीया, देवाय देवाभ्यां देवेभ्यः चतुर्थी, देवात देवाभ्यां देवेभ्यः पंचमी, देवस्य देवयोः देवानां षष्ठी, देवे देवयोः देवेषु सप्तमी। हे देव, हे देवो, हे देवाः संबोधनम। हे जे 2 डॉट आहेत ना देव शब्दाच्या पुढे, त्याला विसर्ग म्हटलं जातं आणि विसर्गाचा उच्चार हा त्याच्या अगोदर आलेल्या स्वरांसारखा केला जातो। देव अ, देव ह, माला आ, माला हा, कवी, कवीही, नदी, नदीही, भानू, भानुहू। समजलं सगळ्यांना? जर काही अडीअडचणी वाटत असतील तर आपण आमच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधू शकता। 98 220 95 760। आमच्याकडे ऑफलाईन आणि ऑनलाईनच्या माध्यमानं बऱ्यापैकी विद्यार्थी शिकतात आणि प्रत्येक विद्यार्थी हा शाळेतील प्रत्येक परीक्षेमध्ये क्रमांक 1 चे मार्क मिळवत असतो, आउट ऑफ पर्यंत मार्क्स मिळवत असतो। असे अनेक विद्यार्थी आहेत जे की संख्या तशी कमीच आहे, पण येणाऱ्यापैकी अनेक विद्यार्थी आउट ऑफ पर्यंत असतात। वन अकारांत नपुंसकलिंग शब्द आता पाहणार आहोत आपण। वनम वने वनानि प्रथमा, वनम वने वनानि द्वितीया, वनेन वनाभ्यां वनैः तृतीया, वनाय वनाभ्यां वनेभ्यः चतुर्थी, वनात् वनाभ्यां वनेभ्यः पंचमी, वनस्य वनयोः वनानां षष्ठी, वने वनयोः वनेषु सप्तमी, हे वन, हे वने, हे वनानि संबोधनम। आता विसर्गाचा उच्चार त्याच्या अगोदर आलेल्या स्वरांसारखा करतात, पण तृतीय बहुवचनामध्ये वनै, वनै है
असं म्हणण्याच्या ऐवजी वनैही असं म्हणणं आवश्यक आहे. त्यानंतर माला, आल आकारांत स्त्रीलिंग शब्द. मग माला शब्दाचा वर्णविन्यास काय झाला? मा हलंत म प्लस आ हलंत ल प्लस आ इज इक्वल टू माला. माला म्हणजे माळ, ती माळ म्हणून आकारांत स्त्रीलिंग शब्द. माला माले माला हा प्रथमा, मालां माले माला हा द्वितीया, मालया मालाभ्याम मालाभिः तृतीया, मालायै मालाभ्याम मालाभ्य चतुर्थी, मालयाः मालाभ्याम मालाभ्य पंचमी, मालयाः मालयोः मालानां षष्ठी, मालयां मालयोः मालासु सप्तमी. हे माले, हे माले, हे मालाः संबोधनम. तर अशा प्रकारचे हे प्रारंभिक 3 शब्दरूप नामरूप सांगितलेली आहेत. इत्यादी अनेक 9वीचे वेगळे, 8वीचे द्वितीय सत्रातील वेगळे वगैरे वगैरे आपणाला पुढच्या आणखी व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. तर तोपर्यंत नमस्कार. नमो नमः.